हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर अँग्युलर मोमेंटममध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमची आता न्यूमेरिकल्सचा एक भाग झाला आहे आपला. आता हा सेकंड भाग आहे. बघा, या सेकंड भागामध्ये मी तुम्हाला आता सुरुवातीला 3 न्यूमेरिकल्स शिकवणार आहे, 3. आणि हे जे 3 न्यूमेरिकल्स आहेत, तर हे एकामागून एक घ्यावे लागणार आणि तुम्ही पण एकामागून एकच स्टडी करायचे. आणि लक्षात घ्या की याच्यामध्ये थोडा थोडा फरक होणार आहे. तर तो फरक काय असणार आहे आणि कशा पद्धतीनं याच्यामध्ये आपण डोकं लावलं, ठीक आहे ना, याचा तुम्हाला विचार करायचा आहे. ओके, चला. तर न्यूमेरिकल असा दिलाय. आता न्यूमेरिकल्स पण ऐकायचं आहे तुम्हाला यावेळेस. युनिफॉर्म रॉड ऑफ मास 2 kg अँड लेंथ 1 मीटर. एक युनिफॉर्म रॉड आहे, ठीक आहे ना, लाईक दिस. रॉड आहे, युनिफॉर्म रॉड, ठीक आहे ना. या रॉडचं मास आहे रॉडचं 2 kg आणि लेंथ दिली रॉडची 1 मीटर. ओके. ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल प्लेन अ पार्टिकल ऑफ मास 1 kg ओके इज मूव्हिंग ॲट अ स्पीड 2 मीटर पर सेकंड. एक पार्टिकल ज्याचं मास आहे 1 kg, particle of mass 1 kg is moving with velocity 2 meter per second. ही पार्टिकलची velocity. ओके. Perpendicular to the length of rod and strike it at a distance 1/4 from the center and stops. So या रॉडच्या सेंटर पासून 1/4 मीटर डिस्टन्सवर, म्हणजे इथे एक्स घेतोय मी, 1/4 मीटर डिस्टन्सवर हा पार्टिकल येऊन इथे स्ट्राईक करतो. पण स्ट्राईक झाल्यानंतर ना त्याला चिटकत आहे, ठीक आहे ना, आणि ना त्याच्यासोबत मूव्ह होत आहे. तिथे आला की तिथे थांबत आहे. ओके. आता मला सांगा, अशी कंडिशन असेल की इथून आपण काहीतरी फेकून मारलं या रॉडला, तर हा रॉड असा फिरेल ना. ओके. सो तो फिरत असेल तर मग आपल्याला प्रश्न विचारला की त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती होईल. ओके. म्हणजे हा रॉड जर का असा मूव्ह झाला तर याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती होईल, असा प्रश्न विचारला. इज इट क्लिअर? ओके. चला आपण या न्यूमेरिकल आता सॉल्व्ह करायला घेऊ. हा न्यूमेरिकल सुद्धा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमच्याच बेसिसवर आहे, ठीक आहे ना. मला सांगा, इनिशियल अँग्युलर मोमेंटम ऑफ रॉड किती आहे. सो रॉड इनिशियली थांबलेला होता, त्याला कुठल्याही प्रकारची मोशन नव्हती, सो तो 0 आहे. आणि इनिशियल अँग्युलर मोमेंटम ऑफ पार्टिकल, तो जो मास आहे त्या पार्टिकलचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती होईल. तर हा असा मूव्ह होत आहे इकडे. आता बघा, हा ॲक्सिस, हा जो रॉड आहे, हा रॉड कोणत्या ॲक्सिस भोवती फिरेल हे पण महत्त्वाचं आहे. जर का रॉडला जर का धक्का मारला तर हा रॉड त्याच्या सेंटर ऑफ मास भोवती फिरेल, ठीक आहे ना. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला जो ऑब्झर्वेशन पॉईंट आहे तो याचं सेंटर आहे. सो सेंटरपासून किती डिस्टन्सवर ही लाईन ऑफ मोशन असेल. लाईन ऑफ मोशन आठवते ना, म्हणजे हा पार्टिकल ज्या लाईनने जाणार होता समजा ती लाईन. सो ती लाईन ऑफ मोशन किती अंतरावर आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स 1/4. इज इट? सो हा पार्टिकलमध्ये अँग्युलर मोमेंटम असणार आहे mv/r परपेंडिक्युलर. या फॉर्म्युल्यानुसार m आहे त्याचं मास 1 kg, व्हेलॉसिटी त्याची 2 आणि r परपेंडिक्युलर 1/4. सो याचं पार्टिकलचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम असेल 1/2 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. आता मला सांगा की एकूण इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती झालं. सो रॉडचं 0 होतं आणि हे आपल्या पार्टिकलचं. सो एकूण इनिशियल अँग्युलर मोमेंटम झालं 1/2 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. आता हा आफ्टर हे झालं, आता कोलिजन झालं, आता हा इथे थांबला, मग या पार्टिकलला कुठल्याही प्रकारचं मोमेंटम नाही राहणार, ठीक आहे ना. म्हणजे मोमेंटम, आता मोमेंटम अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे, त्याला आपण फायनल अँग्युलर मोमेंटम असं घेऊया. सो फायनल अँग्युलर मोमेंटम ऑफ पार्टिकल घेतो मी आधी, ऑफ पार्टिकल. सो पार्टिकल तर थांबला आहे ना, है ना बेटा.
पार्टिकल काय झालंय, थांबलंय. सो पार्टिकल थांबला तर दिलेल्या न्यूमेरिकलमध्ये जर पार्टिकल थांबला तर त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम असेल का, नाही राहणार. सो त्याचं फायनल अँग्युलर मोमेंटम विल 0. पण फायनल अँग्युलर मोमेंटम ऑफ रॉड मात्र आता असेल. आणि रॉडचं फायनल अँग्युलर मोमेंटम काय असेल, तर रॉड असं फिरणार, रोटेशनल मोशन करणार. सो रोटेशनल मोशन असेल तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आय ओमेगा असेल. सो हे विल आय ओमेगा. ओके, गुड. आता इथे कुठलं, हे एक सिस्टीम झालं, हा पार्टिकल आणि हा रॉड हे दोघं मिळून एक सिस्टीम झाली. तर यांच्यामध्ये इंटरनल फोर्सेस आहे पण एक्सटर्नल फोर्स याच्यामध्ये आलेला नाहीये. ओके, सो एक्सटर्नल फोर्स नसल्यामुळे एक्सटर्नल टॉर्क पण नाहीये, एक्सटर्नल टॉर्क नाहीये, त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं अँग्युलर मोमेंटममध्ये चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणजेच अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन व्हायला पाहिजे. म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम आणि फायनल अँग्युलर मोमेंटम सेम असायला पाहिजे. सो फायनल अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, तर फायनल अँग्युलर मोमेंटम LF इज इक्वल्स टू 0 प्लस आय ओमेगा. आता आय म्हणजे या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर हा असतो ml²/12. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे बाय कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. LI इज इक्वल्स टू LF. आता LI ची किंमत आली 1/2 आणि ml²/12 टाइम्स ओमेगा. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल्स टू, हे झाले 6 वर जातील, 6 डिवाइडेड बाय ml². सो 6 इज 6. मास रॉडचं मास पाहिजे, इट इज 2 आणि लेंथ ऑफ रॉड इज 1. सो 6/2 इट इज 3. सो 3 रेडियन पर सेकंड या स्पीडने हा रॉड मोशन करेल. अँग्युलर व्हेलॉसिटीची 3 रेडियन पर सेकंड राहील. इज इट क्लिअर? सो सगळ्यांना समजला, शांततेनं करायचं आहे. ओके, आणि पुढचा थोडा थोडा चेंज करत जाणार आहे मी. 3 न्यूमेरिकल्स आहेत, थोडे चेंज करत जाणार आहे. ओके, सो लक्षात आलं, सोडवा, लिहून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्टमध्ये. आता नेक्स्ट न्यूमेरिकलमध्ये काय फरक आहे तो पण ऑब्झर्व करायचं आहे. जर का ऑब्झर्व नसेल तर परत व्हिडिओ थोडीशी मागे घ्यायची आणि परत त्याला ऑब्झर्व करायचं आहे की कशा पद्धतीनं चेंज या 2 न्यूमेरिकल्समध्ये आलेलं आहे. ठीक, बघा आता नेक्स्ट न्यूमेरिकल. याच्यामध्ये सुद्धा एक रॉड आहे. ओके, इथे आता व्हॅल्यूज नाही दिल्या, फक्त ML असं सांगितलंय. एक रॉड आहे, ज्या रॉडची मास, हे रॉड आहे असं, ठीक आहे ना. या रॉडचं मास M आहे, कॅपिटल M, आणि रॉडची लेंथ L आहे. ठीक आहे. केप्ट ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल फ्लोअर, अ पार्टिकल ऑफ मास स्मॉल m. जो पार्टिकल आहे, मागच्या वेळेस त्याचा मास दिलेला होतो 1 kg, आता हा पार्टिकल आहे मास स्मॉल m. ओके, स्मॉल m मुव्हिंग परपेंडिक्युलर टू द रॉड स्टिक्स देअर. ठीक आहे ना, आणि हा असा रॉडला परपेंडिक्युलर जातोय असा, आणि स्टिक टू देअर एंड म्हणजे इथे एंडला स्टिक होतोय. ठीक आहे ना, चिटकतोय. स्टिक होतो म्हणजे चिटकतोय. बघा, मागच्या लास्ट प्रॉब्लेम मध्ये तिथे धक्का दिला आणि थांबून गेला होता, इथे मात्र येऊन चिटकलाय. ठीक आहे ना, स्टिक होतोय. ओके, आता विचारले कॅल्क्युलेट द अँग्युलर व्हेलॉसिटी अक्वायर्ड बाय द कंबाईन सिस्टीम. आता ही जी कंबाईन सिस्टीम आहे, तर या कंबाईन सिस्टीमने आता किती अँग्युलर व्हेलॉसिटी आली असेल. लास्ट न्यूमेरिकल मध्ये पण अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली, या न्यूमेरिकल मध्ये सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटी विचारत आहे. बट इथे अँग्युलर व्हेलॉसिटी जी विचारली त्याच्यामध्ये हा जो फरक आहे, हा फरक लक्षात घ्या. एक तर एंडला चिटकलाय, तर तिथे 1/4 मीटरला चिटकला होता. ठीक आहे, तिथे डिस्टन्सचं काही नाहीये. बट इथे चिटकलाय, तिथे चिटकला नव्हता ना, इथे चिटकलाय. त्याच्यामुळे काय होईल, आधी हा रॉड असा फिरणार तर आहेच, हे तर क्लिअर आहे. पण आधी जेव्हा तो चिटकला नव्हता तो त्या रॉडच्या सेंटर ऑफ मासच्या भोवती फिरला होता. ठीक आहे ना, पण आता सिस्टीमच्या सेंटर ऑफ मास भोवती फिरेल. मग सिस्टीमच्या सेंटर ऑफ मास भोवती फिरेल, तर ही इथे घेऊया आपण सिस्टीमचं सेंटर ऑफ मास, हा रॉडचा सेंटर O. ओके, आता ही जी बॉडी आहे, ही सिस्टीम म्हणजे रॉड प्लस हा मास, हा या सीच्या भोवती फिरणार आहे असा. ठीक आहे ना, म्हणून मग हा फरक आहे. इथे चिटकल्यामुळे काय झालं, हा रॉड ओच्या भोवती नाही फिरत आहे, हा रॉड सीच्या भोवती फिरणार आहे. मग आपलं काम असेल की हा सी कुठे आहे हे शोधणं. समजा इथून O पासून x1 डिस्टन्सवर आहे आणि इकडच्या एंड पासून x2 डिस्टन्सवर आहे. ठीक आहे ना, अँग्युलर व्हेलॉसिटीज काढायची, आपलं टार्गेट तेच आहे आपलं. चला कसं कॅल्क्युलेशन करता येईल हे आपण पाहूया. इथे सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की
व्हॉट इज द इनिशियल अँग्युलर मोमेंटम, व्हॉट इज द फायनल अँग्युलर मोमेंटम आणि दोघांची सम. बट याच्या आधी मला हे तर क्लिअर माहिती आहे ना की इथे सेंटर ऑफ मासच्या भोवती फिरणार आहे. सो सेंटर ऑफ मासचं लोकेशन माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. सो आपण पहिलं काम करूया सेंटर ऑफ मासचं लोकेशन. सो x1 ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करतोय x1. सो x1 म्हणजे या ठिकाणी रॉडचं मास असणार. हे समजतं का तुम्हाला की रॉड आहे तर रॉडचा सेंटर ऑफ मासला त्याचं सगळं मास कॉन्सन्ट्रेट असतं. सो इथे ओरिजिनला इथे त्या रॉडचं मास आहे. रॉडचं मास कॅपिटल एम इंटू 0. बघा सेंटर ऑफ मासचं कॉर्डिनेट्स करायचे असतील तर m1 x1 प्लस m2 x2 अपॉन m1 प्लस m2 वाला फंडा आहे. सो तोच इथे मी वापरतोय. सो m इंटू 0 प्लस स्मॉल m हा कुठे चिटकणार आहे इथे या डिस्टन्सवर. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत म्हणजे या लेनच्या हाफ डिस्टन्सला म्हणजे l/2 डिस्टन्सला डिवाइड बाय मासेसची सम कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. ओके ओके. सो इट इज इक्वल्स टू ml अपॉन 2 इन ब्रॅकेट कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. ओके, म्हणजे सेंटर ऑफ मास या ॲक्सिस पासून या एवढं x1 डिस्टन्सवर म्हणजे या m इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय 2 इंटू कॅपिटल एम प्लस स्मॉल एम या डिस्टन्सवर असणार. चला मला सांगा आपल्याला x2 पण कॅल्क्युलेट करता येईल. मी जरा फास्ट घेतोय. इथे होईल स्मॉल एम इंटू 0 प्लस कॅपिटल एम इंटू l/2 डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. So it is equals to capital M into L divided by 2 times capital M plus small m. ओके, इथे स्मॉल एम इथे कॅपिटल एम. सो हे झाल्या पोझिशन्स. म्हणजे इथून सेंटर ऑफ मास किती अंतरावर असेल आणि इथून किती अंतरावर असेल या दोघांचंही काम पडणार आहे न्यूमेरिकल्समध्ये पुढे, म्हणून मी हे कॅल्क्युलेट करून ठेवलं. ओके ठीक. आता आपल्याला हे तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला इथे न्यूमेरिकल्समध्ये या कंबाईन सिस्टीमची अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. इज इट क्लिअर. बघा इथे सांगितलेलं कॅल्क्युलेट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अक्वायर्ड बाय द कंबाईन सिस्टीम. त्याच्यामुळे हे इव्हेंट झाल्यानंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. सो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया या सिस्टीमचा आधी. ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला फायनल अँग्युलर मोमेंटम मिळेल कारण की ही सिस्टीम आता रोटेट होते. सो mi ऑफ सिस्टीम mi ऑफ सिस्टीम. ठीक आहे ना. बघा प्लॅन काय की आपण फायनल अँग्युलर मोमेंटम काढूया, मग त्याला इनिशियल अँग्युलर मोमेंटम सोबत कॅल्क्युलेट सेम करूया, इक्वल करूया आणि मग आपला ओमेगा निघून जाईल. सो फायनल अँग्युलर मोमेंटम मध्ये सिस्टीमचं मोमेंट ऑफ इनर्शिया लागेल. सिस्टीमचं मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाइड बाय ओमेगा हे होईल फायनल. आता इथे खूप केअरफुली लक्षात घ्या. बघा मी काय काय करतोय. बघा सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस प्लस या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस. सो रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस मला माहिती आहे. ठीक आहे ना. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर हा असतो ml²/12. पण मला हा नको आहे, या ॲक्सिस भोवती नको आहे, मला या ॲक्सिस भोवती हवा आहे. म्हणून मग मी लावेल इथे पॅरल ॲक्सिस थेरम. आणि पॅरल ॲक्सिस थेरमसाठी IO इज इक्वल्स टू IC. तो हा झाला IC प्लस MS² MH². h² म्हणजे हे पॅरल ॲक्सिस मधलं डिस्टन्स x1. सो हे झालं x1². ओके, तर हे झालं रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस या ॲक्सिस भोवती पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पार्टिकलचा मास स्मॉल m इंटू x2². ओके, आता इट इज इक्वल्स टू ml²/12 प्लस m x1 ची किंमत x1 हा इथे x1 हे आहे m²l² डिवायडेड बाय 2 टाइम्स जागी 4 टाइम्स होईल. चला डोकं लावा. मी काय करतोय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजतंय मी काय डोकं लावलं. इथे x1 चा स्क्वेअर घेतलाय, हा x1 ची व्हॅल्यू इथे स्क्वेअर घेतलाय प्लस स्मॉल एम x2 चा स्क्वेअर दिसतोय तुम्हाला x2. सो इथे होईल m² l² डिवायडेड बाय 4 टाइम्स कॅपिटल एम प्लस स्मॉल एम ब्रॅकेट स्क्वेअर. इथे हे दोन्ही व्हॅल्यू सारखेच आहे. सो कॅल्क्युलेशन्स इझी होतील. सो ml²/12 प्लस कॅपिटल एम इंटू स्मॉल एम l² प्लस स्मॉल एम कॅपिटल m² l² डिवायडेड बाय 4 टाइम्स m प्लस स्मॉल एम. ओके, सो इट इज इक्वल्स टू ml²/12 प्लस बघा इथे इथे m कॉमन निघेल. सो कॅपिटल एम स्मॉल एम कॉमन, इथे स्मॉल एम राहिला आणि इथे प्लस कॅपिटल एम राहिला आणि l² पण कॉमन निघालं डिवायडेड बाय 4 टाइम्स कॅपिटल एम प्लस स्मॉल एम स्क्वेअर. ओके, सो इथलची स्क्वेअर टर्म आणि ही ब्रॅकेट झाली कॅन्सल.
ओके. सो आता काय मिळालं आपल्याला, तर हे मिळालं एम, एक मिनिट पेन चेंज करतो. चला तुम्ही तोपर्यंत सोडवतच राहा. एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम स्मॉल एम एल स्क्वेअर अपॉन 4 टाइम्स स्मॉल एम इन प्लस कॅपिटल एम. ओके. चला इथे घेतोय मी. इथे एम आहे, एल स्क्वेअर आहे, इथे एम आहे, एल स्क्वेअर आहे, कॉमन निघेल. सो एम इक्वल्स टू एम एल स्क्वेअर. ठीक आहे ना. इथे 4 आणि हे 4 कॉमन निघतील. सो इथे 4 कॉमन काढला मी इथे ब्रॅकेटमध्ये. इथे 12 होते, सो इथे 1/3 राहील. ओके. कॉमन काढण्याचं पाहून घ्या. प्लस इथलचा एम एल स्क्वेअर कॉमन निघालेला आहे, इथे स्मॉल एम राहिलेला आहे, डिवाइडेड बाय 4 टाइम्स कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. ओके. इज इक्वल्स टू हे आहे एम एल स्क्वेअर बाय 4 यांचं मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन. सो 4 कॅपिटल एम प्लस 4 स्मॉल एम प्लस 3 टाइम्स स्मॉल एम. ओके. डिवायडेड बाय 3 इंटू 2 12 कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. ओके. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? गुड. सो इट इज इक्वल्स टू, खूप सारे कॅल्क्युलेशन्स करावं लागत नाही आज. एम एल स्क्वेअर बाय 4 इंटू, सो 4 कॅपिटल एम, ओके, प्लस 4 प्लस 3 7 एम. काही गडबड नाही केली मी सध्या तरी? नाही. ओके. सो 12 टाइम्स एम प्लस स्मॉल एम ब्रॅकेट कंप्लीट. ओके. हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. याच्यामध्ये आणखी आपल्याला काही चेंजेस करता आले तर फारच चांगलं. ठीक. कॅल्क्युलेशन्स, इज इट ओके? इट्स नॉट ओके. कॅल्क्युलेशन्स मध्ये गडबड गडबड गडबड. करेक्ट आहे इथपर्यंत. ओके. यम यम. ओके ठीक आहे. इथे 12, इथे 3, इथे 4 कॉमन काढलेत ना आपण ॲक्च्युली. ठीक आहे ना. इथलचा 4 कॉमन काढला आहे, ते इथे गडबड केली होती मी. ओके. चलो, होता है कभी कभी. ओके. कैलकुलेशंस. ओके. फिर से. सो कॅपिटल एम प्लस स्मॉल एम प्लस, आता काही मुलं म्हणत असेल सर मी सांगत होते. ओके ठीक आहे. सो 3 कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इज इक्वल्स टू एम एल स्क्वेअर बाय 4 in bracket capital M plus 4 times M divided by 3 times M plus small m. So it is equals to M L square by 12, 4 त्रिक 12. इथे ब्रॅकेट मध्ये आहे कॅपिटल M plus 4 times small m divided by कॅपिटल M plus small m. ओके. हे आलं मोमेंट ऑफ इनर्शिया. आता चेक करू दे मला, आहे का? यस इट इज. ठीक आहे. तर इथे लिहितोय. सो फायनल अँग्युलर मोमेंटम दिसतंय का? हो, थोडंसं खाली घेतो. फायनल अँग्युलर मोमेंटम एल एफ हा तर आय झाला. ठीक आहे ना. ही आयची किंमत म्हणजे एम एल स्क्वेअर बाय 12 इंटू कॅपिटल एम प्लस 4 टाइम्स स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. ओके. आता याला इनिशियल अँग्युलर मोमेंटम. सो इनिशियल कंडिशन्समध्ये रॉड रेस्टला होता, फक्त याचा अँग्युलर मोमेंटम. पण पॉईंट ऑफ ऑब्झर्वेशन कोणता? तर याच्या भोवती फिरणारे म्हणून हा. सो इथून किती अंतरावर आहे? x2. सो इथे होईल m, त्याचं मास स्मॉल m, त्याची वेलॉसिटी घेऊया आपण v. ओके. आणि x2 होईल, काय होईल? x2. सो स्मॉल m इंटू v इंटू x2. x2 हा इथे आहे x2. ठीक आहे ना. कॅपिटल M इंटू L डिवायडेड बाय टॉइस स्मॉल m प्लस कॅपिटल M. ओके. सो हे आलं x2. x2 ची व्हॅल्यू पुट केली, पाहिले ना तुम्ही. सो काय होऊ शकतं याच्यामध्ये? आणखी आपल्याला काही चेंजेस करता येऊ शकतात का? ओके. सो इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम तुम्हाला दिसतं इथे. ओके. आता मला सांगा की कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार आपल्याला आता ओमेगाची व्हॅल्यू काढता येईल. इथे मी ओमेगा लिहायचं विसरतो का परत? ओके. ओमेगा. ओके. तर आता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार इथे मी इकडच्या साईडला करतोय कॅल्क्युलेशन्स.
कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार एल आय इज इक्वल्स टू एल एफ होईल. सो एल आय स्मॉल एम व्ही कॅपिटल एम एल अपॉन ट्वाइस कॅपिटल एम प्लस स्मॉल एम ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू एल एफ एम एल स्क्वेअर बाय 12 capital M plus 4 times small m divided by capital M plus small m into omega. So m get cancel, l square get cancel, base 12 ही bracket पण get cancel. ओके, अजून काही कॅन्सल होण्यासारखं नाही आहे. ओमेगा काढायचा आहे. सो ओमेगा इज इक्वल्स टू इथे 6 वरती गेले, सो 6 स्मॉल m इंटू व्ही डिवायडेड बाय हा एल आहे into m plus 4 times m. Okay, so check the answer. 6mv upon m plus 4m into l. Yes, so this is the answer. सो एक खूप लंबा असा एक कॅल्क्युलेशन करणार मी पार्ट तुम्हाला शिकवला. फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज वगैरे येतील. हा एक डेरिव्हेशन टाईप क्वेश्चन घेतलाय मी, बट तुम्हाला हा क्वेश्चन्समध्ये असणारा चेंज, आधी काय होतं तर आधी हा पार्टिकल इथे येऊन स्टॉप झाला होता धक्का मारून, तर त्याच्यामुळे सेंटर ऑफ मास इथेच होता. पण आता काय झालं, तो चिटकला, त्याच्यामुळे किती सारा फरक पडला बघा, आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला पण बनला. सो चेंज लक्षात घ्या. आता तिसरा जो न्यूमेरिकल याच्यामध्ये आणखी थोडासा चेंज होणार आहे. ओके, सो नोट करा याला पूर्ण, मी लवकर पुसतोय त्याला. ठीक आहे, पॉज करून करू शकता मग तुम्ही. ठीक आहे, आता नेक्स्ट न्यूमेरिकल मध्ये सांगितलेलं आहे सेम. एक रॉड आहे ज्याचं मास m आणि लेंथ l आहे, इज केप्ड ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल फ्लोअर. अ पार्टिकल ऑफ मास m स्मॉल m. बघा इथे गंमत आहे की दोघांचं मास सारखंच आहे, म्हणजे त्या रॉडचं मास आणि त्या पार्टिकल जो त्याच्यावर इन्सिडेंट होणार आहे त्याचं मास, दोघांचं मास सारखं आहे. ठीक आहे ना. ऑफ मुव्हिंग यम परपेंडिक्युलर, आणि हा पण एंडला स्ट्राईक विथ स्पीड व्ही स्पीडने जातोय. कोएफिशियंट ऑफ इलास्टिसिटी या ठिकाणी दिलेला आहे 1, आणि देन कॅल्क्युलेट द अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, चला मी जे वाचलं ते तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगतोय. बघा काय झालं, इथे एक रॉड आहे. हा रॉड, ओके, सो हा एक रॉड आहे. बन जा जल्दी. या रॉडचं मास स्मॉल m आणि लेंथ कॅपिटल M. ओके, आणि इकडनं जो पार्टिकल येतोय त्या पार्टिकलचं मास पण सेम स्मॉल mच, आणि हा v स्पीडने जातोय आणि इथे येऊन इथे आदळतोय. पण इथे जे कोलिजन होतंय ते इलास्टिक कोलिजन होतंय. इलास्टिक कोलिजन झाल्यामुळे तो ना चिटकणार आहे. ठीक आहे ना, तो आदळून परत दुसऱ्या वेलॉसिटीने जाऊ शकतो. ओके, मग नंतर हा फिरणार आहे. ओके, तर मला सांगा आता या ठिकाणी ही जी सिस्टीम फिरेल ती ही कोणाभोवती फिरेल, या रॉडच्या सेंटर ऑफ मास भोवती का नवीन सेंटर ऑफ मास बनेल. तर हा काही याला चिटकत नाहीये ना, याला धक्का मारतोय, सो त्याच्यामुळे तो त्याच्या सेंटर ऑफ मास भोवतीच फिरणार आहे. म्हणजे इथे याच्या हाच पॉईंट आपल्यासाठी सेंटर ऑफ मास असणार आहे, आणि हा रॉड याच्या भोवती फिरणार आहे, आणि या रॉडची आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. सो फरक समजला. इथे कोएफिशियंट ऑफ इलास्टिसिटी दिलेला आहे आपल्याला 1. ठीक आहे ना, त्याला कोएफिशियंट ऑफ रेस्ट्रिक्शन्स म्हणतो आपण. चल, कोलिजन इज 1. ओके, ठीक आहे. इथे तो चिटकणार आहे, म्हणजे इथून जाणार आहे. सो हा पार्टिकल इथून जेव्हा निघून जाईल तर आपण असं ॲझ्युम करूया की त्याची व्हेलॉसिटी, पार्टिकलची व्हेलॉसिटी v1, आणि हा जो रॉड आहे, ठीक आहे ना, हा इथे चिटक इथून निघून जाईल, हा पार्टिकल इथून निघून जाणार आहे. ठीक आहे ना, आणि हा रॉड जो आहे, हा रॉडला पण लिनियर व्हेलॉसिटी मिळणार आहे v2. म्हणजे फायनल आफ्टर कोलिजन म्हणूया त्याला, आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल and velocity of rod v1 आणि v2. Initially velocity of particle u1 is equals to v आणि velocity of rod is equals to 0. कळते ना तुम्हाला. ओके, तर मला सांगा कोएफिशियंट ऑफ रेस्ट्रिक्शन्स 1 दिलेला आहे. सो -1 इज इक्वल्स टू आपल्यासाठी झालं व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. ओके, सो -1 इज इक्वल्स टू v2. आता ही v2 कोणाची व्हेलॉसिटी आहे, रॉडची व्हेलॉसिटी. ठीक आहे ना. सो ही जर का रॉडची व्हेलॉसिटी असेल तर या ठिकाणी रॉडला 2 व्हेलॉसिटीज. बघा हा कन्सेप्ट मी थोडासा आणखी रोलिंग मोशनमध्ये सांगणार आहे. बघा रॉड असा मूव्ह होणार आहे, तर रॉडचा सेंटर ऑफ मास v2 स्पीडने, आणि रॉड अँग्युलर स्पीड म्हणजे असं फिरणार पण आहे. सो रॉडची एकूण व्हेलॉसिटी जी असणार आहे ती असणार आहे v2 प्लस, ठीक आहे ना, v2 आर ओमेगा ना. सो v इज इक्वल्स टू आर ओमेगा डिवाइडेड बाय आर ओमेगा इज इट. सो इथे होईल v2 ची किंमत दुसरी L/2 टाइम्स ओमेगा.
ओमेगा म्हणजे याची अँग्युलर वेलॉसिटी. बघा हा कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही आज कदाचित हे कसं घेतलं तर, कारण की इथे दोन वेलॉसिटीज घेतल्या. ॲक्च्युअली रॉड तर असा जाईल की आहे ना, तर रॉड फक्त असा नाही जाणार, असं फिरणार पण आहे. सो त्याच्यामध्ये दोन वेलॉसिटीज येणार आहेत, त्या दोघांची मी सम केली. ठीक आहे ना. आणि हे कसं होतं हे रोलिंग टाईपमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. आता नेक्स्ट लेक्चर त्याच्यावरच असणार आहे आपलं. सो V2 प्लस L/2 ओमेगा मायनस V1 अपॉन U2. सो व्हेलॉसिटी जी आहे U2 ही 0 होती इनिशियली रॉडची मायनस V. सो या कंडिशन्समध्ये बघा V इज इक्वल्स टू काय मिळालं, V इज इक्वल्स टू मिळालं V2 प्लस L/2 ओमेगा मायनस V1. ओके. आता एक आणखी थोडंसं मला न्यूमेरिकलच सोडवायचं ना, म्हणून मला जे जे हवं असेल ते मी घेतोय. आता मी आधी या न्यूमेरिकलचा अभ्यास केला म्हणून मला याचा प्लॅन माहिती आहे. तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा घेसा तो सगळ्यांना किचकटच जाणार आहे. ठीक आहे ना. तुझे खूप सारे प्रयत्न करून करून मग त्याचा कुठेतरी एक प्लॅन बनेल आणि मग तुम्हाला तो सोल्युशन करता येईल. मी तो डायरेक्ट प्लॅनच सांगते. ठीक आहे ना. सो असं घाबरायचं नाही की सर मी हे तुम्ही असं डायरेक्ट कसं करतो मला माहिती की तुम्ही असं कसं घेऊ शकता. सो आता जे जण विद्यार्थी रिव्हिजन करतील ते न्यूमेरिकल्स त्यांनी करून पाहिलाय, तर त्यांना मग नेक्स्ट टाइम जेव्हा हा क्वेश्चन विचारतील तर ते सहजच सोडवणार आहे. ओके. आता बघा इथे काय केलं, इथे कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम सुद्धा लावलंय. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार इनिशियल लिनियर मोमेंटम फक्त याच्यामध्ये होतं mv, पार्टिकलचा मास इंटू v, आणि फायनल लिनियर मोमेंटम जे असणार आहे, सो हे फायनल लिनियर मोमेंटम रॉड प्लस पार्टिकल. सो पार्टिकलचं आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी V1 आणि रॉडची अशी व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन V2. सो हे असं होईल. सो यम 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 गेट कॅन्सल. या ठिकाणी मास दोन्ही सारखेच दिलेले म्हणून जमलं. सो V इज इक्वल्स टू V1 प्लस V2. ओके. आता V ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ही V ची व्हॅल्यू इथे आपली अशी आली होती आधीच. सो हे झालं V2 प्लस L/2 ओमेगा मायनस V1 इज इक्वल्स टू V1 प्लस V2. सो इकडचा प्लस V2 इकडचा प्लस V2 कॅन्सल झाले. हा V1 इकडे आल्यावर प्लस होईल. सो टॉईस V1 इज इक्वल्स टू L/2 ओमेगा. सो V1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली L/4 टाइम्स ओमेगा. ठीक आहे ना. सो मी V1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. हे पण माझं एक प्लॅनचं असं आहे की V1 काय कॅल्क्युलेट केला. ओके. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे ना. काय काय करतो ह्या स्टेप पहा आणि न्यूमेरिकलमध्ये काय चेंज होतं आणि तो मुद्दा हे खूप ट्रिकी आणि टफ क्वेश्चन आहे. ॲक्च्युली खूप वेळ लागणारच आहे, पण आपण आता पहिला शिकतोय, प्रॅक्टिस करतोय आणि नंतर ज्यावेळेस वेळेवर येईल तर त्याच्याला काहीतरी थोडंसं इझी जे होऊ शकतं तसं बनवतील काहीतरी. ओके. नीटवाल्यांना JW वाल्यांना काही सांगता येत नाही, हा पूर्ण डिटेल असू शकतो. ओके. सो आपण V1 कॅल्क्युलेट करून घेतला. इज इट क्लिअर. आता मला सांगा की अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे ना. आता आपण लावूया कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन लावूया आपण. ठीक. अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन मध्ये काय होईल की इनिशियल अँग्युलर मोमेंटम. सो हा रॉड तर सेंटरमध्येच फिरणार आहे. सो इथे L/2 डिस्टन्सहून हा पार्टिकल चालला. हा रॉड तर की फिरणार नाही इनिशियली. सो अँग्युलर मोमेंटम फक्त याचंच राहणार आहे. सो mv L/2. सो इनिशियल अँग्युलर मोमेंटम mv L/2 इज इक्वल्स टू फायनल अँग्युलर मोमेंटम. फायनल अँग्युलर मोमेंटमचा विचार करा. ठीक आहे ना. रॉड फिरणार आहे. ठीक आहे ना. सो रॉड फिरणार आहे. सो रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे ना. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. ठीक आहे ना. तेच मास स्मॉल m, काही चेंज करायचं काम नाही. ठीक आहे ना. हे झालं रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा प्लस तो पार्टिकल पण मूव्ह होणार आहे असा इकडे. ठीक आहे ना. सो पार्टिकल पण जर का मूव्ह होत असेल तर त्या पार्टिकलचं मास m, त्याची वेलॉसिटी आता V1 आहे आणि तो किती डिस्टन्सवर मूव्ह होणार आहे, L/2 या डिस्टन्सवर मूव्ह होणार आहे. सो इथे L/2. ओके. टार्गेट याला काढणे, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी जेवढं कॅन्सल करता येईल तेवढं कॅन्सल करूया. ठीक आहे ना. बे कॅन्सल. इथे बेसक 12. सो इथे आलं L फक्त आणि V इज इक्वल्स टू इथे आलं ओमेगा L²/6 प्लस इथे आलं V1 इंटू L. V1 ची किंमत आहे L ओमेगा/4 इंटू L. ओके. सो VL इज इक्वल्स टू ओमेगा L²/6 प्लस L² ओमेगा/4. सो यांची ॲडिशन होऊ शकते. सो हे 6 आणि 4 10. सो 10 ओमेगा L² डिवाइड बाय 24. सो इथलचा L आणि हा L² गेट कॅन्सल. आपल्याला ओमेगा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ओमेगा इज इक्वल्स टू 24 वरती जातील. ठीक आहे ना. V डिवाइडेड बाय 10. सो 12/5 12V/5
एवढी अँग्युलर वेलॉसिटी असेल. ओके, सो असा हा न्यूमेरिकल आहे. ठीक आहे ना, पाहू दे मला एकदा. हा यस, 12v/5. डू यू गॉट इट? सो असा हा एक न्यूमेरिकल. हे 3 न्यूमेरिकल्स घेतले मी बघा. पहिल्या न्यूमेरिकल्समध्ये काय झालं, धक्का मारला थांबून गेला. दुसऱ्या न्यूमेरिकल्समध्ये धक्का मारला चिटकून गेला. तिसऱ्या न्यूमेरिकल्समध्ये धक्का लागला आणि निघून गेला. सो तिघांमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला लागली आणि तिघांमध्ये कसा फरक आहे आणि डेरिव्हेशन्स त्यांचे कॅल्क्युलेशन्स करण्यामध्ये कशा स्टेप्स आपण डिफरंट घेतल्या. सो याचं शांततेनं तुम्हाला ऑब्झर्वेशन्स करायचं आहे. ठीक आहे ना. आता नेक्स्ट न्यूमेरिकलकडे आपण जाऊया. अ बुलेट ऑफ मास 10 kg. बहुतेक हा तुम्ही सोडू शकाल. एक बुलेट आहे ज्याचं मास आहे 10 kg. 10 kg एवढी मोठी बुलेट नाही होऊ शकत ना. 10 kg नाही आहे, 10 ग्राम आहे. 10 ग्राम मास असणारी एक बुलेट आहे. बुलेट धकधक धकधकवाली बुलेट नाही आहे, आपली गन मधली बुलेट. तिचा स्पीड 500 मीटर पर सेकंद आहे. स्पीड 5 मीटर पर सेकंद इज फायर्ड इन टू अ डोअर. ठीक आहे ना, एक दरवाजा आहे त्याच्यामध्ये घुसली तिच्या सेंटरमध्ये. ठीक आहे ना, जास्त स्टोरी लांबवत नाही बघा. असा एक डोअर आहे. ठीक आहे ना, 3 डायमेन्शन तर काही काढता येत नाही असं दाखवते. आणि ही त्याला हिंजेस लावलेले असे याच्या भोवती, या ॲक्सिस भोवती फिरणार आहे. आपला जो डोअर आहे तो डोअर या ॲक्सिस भोवती असा फिरणार आहे. का फिरणार आहे? कारण की इथे एक बुलेट आहे जी बुलेट अशी फायर केली याच्या सेंटरमध्ये. ओके, तर त्या दरवाजाला जर का आपण अशी बुलेट मारली तर तो दरवाजा असा फिरेल ना. ठीक आहे, तर या बुलेटचं मास 10 ग्रॅम, बुलेटचा स्पीड 500 मीटर पर सेकंद. 500 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर इज फायर्ड इन टू द डोअर अँड गेट्स इम्बेडेड एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ डोअर. द डोअर इज 1 मीटर वाईड. हा डोअर जो आहे हा 1 मीटर वाईड आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स. या डोअरचं वेट म्हणजे याचं मास दिलं आहे आपल्याला 12 किलोग्रॅम. ठीक आहे. इट इज हिंज ॲट द वन एंड अँड रोटेट्स अबाउट द वर्टिकल ॲक्सिस विदाउट फ्रिक्शन. फाइंड द अँग्युलर मोमेंटम, फाइंड द अँग्युलर स्पीड ऑफ द डोअर. सो या डोअरचा अँग्युलर स्पीड ओमेगा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. एकदम इझी न्यूमेरिकल, एकदम इझी. ठीक आहे ना, बघा कसं करणार, फक्त डोकं पाहिजे. मला सांगा इनिशियल अँग्युलर मोमेंटम या दरवाजामध्ये असणार आहे का? दरवाजा उभा असणार आहे असा पहिले सुरुवातीला. सो याचा अँग्युलर मोमेंटम 0 असणार. आता राहिला प्रश्न याचा अँग्युलर मोमेंटम याचं. सो याचं या बुलेटचं मास 10 ग्राम. सो 10 ग्राम इज 10⁻² kg. इज इट? सो मास झालं 10⁻². व्हेलॉसिटी याची 500 मीटर पर सेकंड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे हा, आणि इथून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर हे तर 1 आहे. सो हे डिस्टन्स तर 1/2 होईल. कळते ना. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं ना आपण, हे तर हे 1 मीटरचं आहे, बरोबर एक्झॅक्ट सेंटरला लागला तर 1/2. सो इट इज इक्वल्स टू 250 इंटू 10⁻². सो दॅट इज इक्वल्स टू 2.5. ठीक आहे ना. युनिट लिहितो मी फक्त इथे, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड युनिट असतं तेच, पण इथे मी फक्त युनिट लिहितो. याला इज इक्वल्स टू 2.5 मिळालं. इज इट? सो हे इनिशियल अँग्युलर मोमेंटम झाला. आता फायनल अँग्युलर मोमेंटम कोण काढू शकतं? फायनल अँग्युलर मोमेंटम तो रॉड फिरतोय, सॉरी तो आपला तो रेक्टँगल फिरतोय ना. तर रेक्टँगल जर का एंड मधून फिरतोय, सो रॉड सारखंच इक्वेशन वापरणार. सो या ठिकाणी मला फायनल अँग्युलर मोमेंटम काढायचं. LF इज इक्वल्स टू I ओमेगा. आता मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड किती, ऑफ दिस रेक्टँगल किती होईल? सो या ॲक्सिस भोवती फिरतोय, याला परपेंडिक्युलर असणारा. सो एंडला जर फिरत असेल तर ते असतं ml²/3. ठीक आहे ना. रिवाइज करा सगळा अभ्यास, रेडी असला पाहिजे, पाठ असला पाहिजे. ml²/3. आता इंटू ओमेगा. हे ml²/3 काय घेतलं तुम्हाला माहिती आहे. ची किंमत किती आहे? याचं मास 12, याचं लेंथ 1 डिवाइड बाय 3 इंटू ओमेगा. सो इट बिकम्स 4 ओमेगा. So by conservation of angular momentum, I is equals to LF. So 2.5 is equals to 4 omega. So that's why omega is equals to 2.5 divided by 4. So definitely it is 6.625 radian per second. Okay. Yes. Do you got it? So हा एक सोपा होता, इझी होता, पण मी थोडासा फास्ट केला. ॲक्च्युली मी तुम्हाला द्यायला पाहिजे होता, पण जर का तुम्ही आता स्टडी करतच असाल, सिरियस असालच तुमच्या अभ्यासाबद्दल, तर आता पॉज करा, फोन बाजूला ठेवा, लॅपटॉप जे काही असेल तुमचं ते बाजूला ठेवा, आणि तुम्ही या न्यूमेरिकलला पहा म्हणजे काय दिलेलं आहे, आणि मग त्याला सोडवा, स्वतःहून सोडवा. इकडे पाहूच नका की कसं सोडवलं आहे. परत चुकसाल कदाचित सोडवत असताना, परत व्हिडिओ पहा, परत एकदा सोडून पहा, आणि मग तुम्हाला आयडिया एकदम क्लिअर होऊन जाईल. इज इट क्लिअर? ओके. आणखी एक न्यूमेरिकल घेतो. याच्यामध्ये एक लूप आहे, त्याचं रेडियस आहे R आणि मास आहे त्याचं M. लूप म्हणजे एक रिंग असू शकते. ठीक आहे ना. जसं मास M आहे, रेडियस R आहे, रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 0, म्हणजे ती ऑलरेडी फिरत आहे.
ठीक आहे ना. ही अशी एक लूप आहे, अशी ही ऑलरेडी फिरत आहे, अशी फिरत आहे विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 0, मास m आणि रेडियस r. आणि ही फिरणारी इज प्लेस ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस, अशी रफ हॉरिझॉन्टल सरफेसवरती ठेवली, म्हणजे ती हॉरिझॉन्टल सरफेस आहे याच्यावर. ओके, तर द इनिशियल वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ लूप इज 0, म्हणजे या ठिकाणी याचा सेंटर जो आहे याची वेलॉसिटी होती 0. आता याच्यावर ठेवल्यामुळे काय झालं, व्हॉट विल बी द वेलॉसिटी ऑफ सेंटर व्हेन द लूप ऑफ द लूप व्हेन इट इज किजेस टू स्लिप. सो आता इकडे ही घसरायला सुरुवात करेल, इकडे किंवा इकडे पाठीमागे जसं असेल तसं, ठीक आहे ना. सो इथे या सेंटरची वेलॉसिटी किती असेल ही व्ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितले. ठीक आहे, चला बरं पहा बरं, आपण जेवढे कन्सेप्ट जेवढे फॉर्म्युले पण पार्ट आहे आपल्याला, त्या फॉर्म्युलेच्या बाहेर पण नाही जाते, तरी पण हा न्यूमेरिकल सोडवण्यासाठी आपल्याला खूप डोकं लावणार आहे. ठीक आहे ना. असते ॲक्च्युली तो सोपा आहे, ठीक आहे ना, पण विचार करा. मला सांगा, जेव्हा तो लूप हवेत आहे तर त्यावेळेस त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम आहे की नाही. यस, फिरत आहे तर अँग्युलर मोमेंटम आहे, म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम असणार आहे. इनिशियल अँग्युलर मोमेंटम याला इज इक्वल्स टू, ही एक रिंग आहे, रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 0. डू यू गॉट इट. सो हे आहे इनिशियल अँग्युलर मोमेंटम. आता मला सांगा की याच्यामध्ये फायनल अँग्युलर मोमेंटम असेल का. ठीक आहे ना. सो रिंग तर फिरतच राहणार आहे. ओके, सो समजा रिंग बघा हे LF काढतोय, सो ही रिंग फिरतच राहणार आहे ठेवल्यानंतरही, मग तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअरच राहणार आहे, बदलणार नाहीये. पण आता अँग्युलर वेलॉसिटी मात्र हिची बदलेल, ओमेगा होईल. ठीक आहे ना. आता ही जर का ओमेगा झाली तर याचा स्पीड तर v आहे, सो हे विल v/l. सो काय असतं, v इज इक्वल्स टू r ओमेगा, सो ओमेगा इज इक्वल्स टू v अपॉन r. सो इथे r घेऊ, लेंथ आता लेंथचे प्रॉब्लेम चालू झाले म्हणून गेलं आलं. सो हे r असेल, सो v अपॉन r ही झालं रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण रिंग इकडे पण चालली ना अशी, सो एक लिनियर मोशन साठी सुद्धा अँग्युलर मोमेंटम असेल, तो किती असेल मग, mvr. डू यू गॉट इट, येस ऑर नो. mvr आलं की नाही आलं त्याच्यामध्ये. ओके, सो हे mvr आलं कसं, हे समजलं का, हे समोर स्लिप होणार आहे ना. सो लिनियर मोशन वाला अँग्युलर मोमेंटम आणि स्वतः पोती फिरणार आहे ते mr स्क्वेअर v अपॉन r. ठीक आहे ना. सो इथे कॅल्क्युलेशन्स तर एकदम इझी आहे, तुम्ही करायला पाहिजे म्हणून मी थोडंसं बार बाजूला सरकतोय, तुम्हाला दिसायला पाहिजे की हे काय करायचं आहे आपल्याला नेमकं. mrv इज इक्वल्स टू mrv, सो इट इज इक्वल्स टू टॉईस mrv. चला मी आता तुमच्या हातामध्ये सोडतोय, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे ना. आता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लावसालच तुम्ही, सो टॉईस mrv इज इक्वल्स टू काय होईल रे, mr स्क्वेअर ओमेगा 0. सो m गेट कॅन्सल, r स्क्वेअर गेट कॅन्सल, सो ओमेगा 0 इज इक्वल्स टू हे 2 असले हा v आणि डिवाइडेड बाय r. सो ओमेगा 0 इज इक्वल्स टू 2v अपॉन r. हे आन्सर आहे का. यस. ओके, समजला. सो इथे काहीच नाही बघा, तुम्ही स्टेप्सकडे पहा, काहीच जास्त कॅल्क्युलेशन्स नाही आहे, काहीच नाही आहे, फक्त कन्सेप्ट जे तुम्ही शिकले ते अप्लाय केले, किंवा चला इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती असेल आणि फायनल अँग्युलर मोमेंटम किती असेल हे ओळखता आलं पाहिजे. नाही तर अँग्युलर मोमेंटमचे फॉर्म्युले सगळ्यांचे पार्ट आहेत, पण मात्र तोच सक्सेसफुल होईल जो असं डोकं लावे शिकेल म्हणा. ठीक आहे ना. सो असे न्यूमेरिकल्स पाहत राहा, शिकत राहा, करून पाहत राहा. ठीक आहे ना. प्रॅक्टिसला जेवढं काही दिलं तेवढं करत राहा, आणखी काही बुक्स पहा, शोधा, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे ना. काही फारसा वेळ लागत नाही, एवढे हळूहळू फास्ट पण होऊन जातं फिजिक्स. ठीक आहे ना, खूप लवकर सोडवता येतं. आता आणखी एक न्यूमेरिकल आहे, एक क्युबिकल ब्लॉक दिलाय. ठीक आहे ना, ज्याची साईड 30 सेंटीमीटरची आहे आणि त्याचा स्पीड 2 मीटर पर सेकंद आहे. तो एका स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवरून प्रवास करतोय. द सरफेस हॅज बम्प, थोडासा त्याच्यामध्ये एक उंचवटा आहे. ॲट अ पॉईंट हॅज शोन इन फिगर द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द ब्लॉक इमिजिएटली आफ्टर इट हिट्स द बम्प. ओके, बघा अशा पद्धतीचा एक रस्ता आहे. इथे एक ब्लॉक ठेवला, या ब्लॉकची विड्थ 30 सेंटीमीटर आहे. ए इज इक्वल्स टू, तर पुढे या रस्त्याने इथे एक थोडासा अशी टेकडी आलेली आहे. ठीक आहे ना, छोटीशी अशी. मग हा ब्लॉक इमॅजिन करा, हा ब्लॉक याच्यावर जेव्हा येईल त्यावेळेस असा टर्न मारेल, असा फिरेल, म्हणजे रोटेशन मोशन होईल या ठिकाणी. कळते ना, हे तुम्ही आता डायग्राम नाही काढते, पण तुम्हाला इमॅजिन करा की हे असं मूव्ह होईल. ठीक आहे ना. तर तुम्हाला विचारलंय की जेव्हा तो मूव्ह होईल इमिजिएटली त्यावेळेस त्याची अँग्युलर वेलॉसिटी, इथलची अँग्युलर वेलॉसिटी कॅल्क्युलेट करा. इज इट रिअली टफ? नो. बट ज्या मुलांना क्यूबचे मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत नाही आहे त्यांना मात्र टफ जाईल. सो काही सर्वच मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जवळपास घेतलेले आहेत. ठीक आहे ना. फक्त सर्व काही डिटेल्समध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे, पण मात्र काही मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला सेल्फ पण करावे लागू शकतात. पण आपल्या इथे जर का तुम्ही व्हिडिओज व्यवस्थित पाहिले असतील तर काही सेल्फ करायचं काम नाही. ओके, चला मला सांगा, हा रॉड पहिले लिनियर मोशन करत आहे. सो इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती आहे, तर इनिशियल अँग्युलर मोमेंटम त्याचं मास, त्याचे व्ही आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून असणार डिस्टन्स. सो ॲक्सिस ऑफ मोशन इथून असणार परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो हा रॉडचा मास तिथे कन्सिडर करणार ना मी सेंटरला. सो किती डिस्टन्सवर होईल,
याची जर का साईज ए असेल तर हे ए बाय टू डिस्टन्सवर होईल. सो त्याचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम एम व्ही ए बाय टू. डू यू गॉट इट? यस. इथे आल्यानंतर फायनल अँग्युलर मोमेंटम इथे आल्यानंतर तो असा रोटेशन करणार. रोटेशनमध्ये अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा. सो या ठिकाणी अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? सो या ठिकाणी अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला अबाउट एच आहे 2/3 एम ए स्क्वेअर इंटू ओमेगा. ठीक आहे ना. बस एल आय इज इक्वल्स टू एल एफ. सो इट इम्प्लाइज एम व्ही ए बाय 2 इज इक्वल्स टू 2/3 एम ए स्क्वेअर ओमेगा. बघा ही आयची व्हॅल्यू. सो या ठिकाणी एम एम गेट कॅन्सल, या ठिकाणी ए आणि ए स्क्वेअर गेट कॅन्सल, ओमेगा काढायचं आहे, हे 3 वर जातील. 3v अपॉन 4a इज इक्वल्स टू ओमेगा. सो 3v अपॉन 4a. यस, इट इज द आन्सर. ओके. सो याने काही गिव्हन पण दिलेले होते. व्हीचा स्पीड 2 मीटर पर सेकंड दिलेला होता. कॅल्क्युलेशन्स करू, एच व्हॅल्यू व्हीची व्हॅल्यू पुट करून तुम्ही आन्सर्स काढू शकता. ओके. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द सिम्पलेस्ट क्वेश्चन. पहिले लिनियर होतं, नंतर अँग्युलर मोमेंटममध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे इनिशियल लिनियर मोमेंटम म्हणजे अँग्युलरच पण लिनियर मोशनसाठी, आणि फायनली अँग्युलर मोमेंटम बट रोटेशनल मोशनसाठी. सो असे 2 मोमेंटम आपण इथे कन्सिडर केले. सो तुम्ही फरक बघा, मी न्यूमेरिकल्स जे तुमच्यासाठी निवडले ना, तुम्ही त्याच्यामधले फरक ओळखा. तुमच्यासाठी जे एकदम असे निवडून जे मी न्यूमेरिकल्स फाइंड आउट केले, तर ते तुम्ही ओळखा. त्याच्यामध्ये आपल्याला कसे चेंजेस दिसत आहेत आणि आपण ते कसं डोकं लावतोय, आणि ते एकदा आलं की तुम्हाला याच्यानंतर कसेही न्यूमेरिकल्स आले तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके. कॉन्फिडन्स न करायचे, प्रत्येकाने करत राहायचं, घाबरायचं नाहीये. ठीक आहे ना. थकायचं पण नाहीये. ओके. आता आणखी एक न्यूमेरिकल असा दिलाय. ओके. तर हा न्यूमेरिकल्स म्हणजे आता हे परत टाइम खूप जास्त होऊ शकतो, पण चला घेऊन टाकूया. 2 डिस्क्स ए अँड बी आर माउंटेड कोएक्सियली ऑन अ व्हर्टिकल ॲक्सिस. ओके. इथे लक्षात घ्या, एक असा ॲक्सिस आहे, या ॲक्सिस मध्ये इथे एक डिस्क ठेवली आहे. ठीक आहे ना. आणि इथे एक डिस्क ठेवलेली आहे अशी. ओके. या डिस्कचे रेडियस वगैरे सेम आहेत. ठीक आहे ना. बट नाही, रेडियस वगैरे काही माहिती नाही दिली त्यांनी, बट असं सांगितलंय की एका डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे, तर तिची, आणि दुसऱ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 आहे. या रिंगला मोशन दिल्या गेली, तर ती एका स्प्रिंगने दिल्या गेली. असं स्प्रिंगला स्ट्रेच केल्या गेलं खूप, आणि मग ती रिलीज केल्या गेली, तर हे असं फिरायला लागलं. ठीक आहे ना. ही रोटेशन करायला लागली. सो ही डिस्क जेव्हा रोटेशन करायला लागली, तर तिची अँग्युलर वेलॉसिटी 2 ओमेगा. सेम स्प्रिंग इथे लावली. ठीक आहे ना. याला किती कंप्रेस केलं होतं? याला x1 कंप्रेस केलं होतं. x1 कंप्रेस करून मग या स्प्रिंगला सोडून दिलं, तर हिला धक्का लागला, त्यामुळे ही अशी फिरायला लागली, तर तिची अँग्युलर वेलॉसिटी किती झाली? 2 ओमेगा. दुसऱ्या केसमध्ये सेम स्प्रिंग घेतली, पण कंप्रेस केलं हिला x2, आणि मग रिलीज केलं. सो x2 रिलीज केल्यानंतर किती रिलीज केलं? x2 रिलीज केल्यानंतर तिथे तो फिरायला लागला असं गोल, म्हणजे ते धक्का दिला त्या स्प्रिंगने, आणि मग तो फिरायला लागला. त्याची अँग्युलर वेलॉसिटी झाली ओमेगा. ओके. सो आय 2 ओमेगा 2i इंटू ओमेगा. ठीक आहे ना. हे असं गिवन आहे. सो प्रश्न विचारलाय की तुम्हाला x1 अपॉन x2 च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. x1 अपॉन x2. सो यार तुम्हाला तर पाहिल्यानंतर तर असं टेन्शन आलं असेल की अरे बापरे यार, हे आता कायच करणार काही नाही. मग इतका सिम्पल न्यूमेरिकल्स आहे. IIT 2007ला विचारलेला एकदम सिम्पल न्यूमेरिकल्स. मला सांगा, याच्यामध्ये जर का याला मी कंप्रेस करून ठेवलं, त्याच्यामध्ये कोणती एनर्जी येणार आहे? त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी येणार आहे. कोणती पोटेन्शियल एनर्जी असते स्प्रिंगमध्ये? पोटेन्शियल एनर्जी 1/2 kx1². ओके. इज इक्वल्स टू, ही पोटेन्शियल एनर्जी याला रोटेट करणार, आणि रोटेट करण्यासाठी कायनेटिक एनर्जी लागणार. रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सो 1/2 x1 साठी I तर I's आहे, आणि ओमेगा स्क्वेअर 4 ओमेगा स्क्वेअर होईल. इज इट? येस ऑर नो? येस. आणि नंतर वरच्या डिस्कसाठी काय होईल? kx2². ओके. इज इक्वल्स टू 1/2, तिथे मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? ट्वाइस I, आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. सो ओमेगा स्क्वेअर झालं. या दोघांचा घेतला रेशो, कारण की आपल्याला x1 अपॉन x2 करायचं आहे. 1/2 k 1/2 गेट कॅन्सल, 1/2 गेट कॅन्सल, I गेट कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर कॅन्सल, बेदुनी 4. सो x1² अपॉन x2² इज इक्वल्स टू 2, अँड देअरफॉर x1 अपॉन x2 इज इक्वल्स टू √2. काहीच नाहीये, काहीच नाही. एकदम IIT 2007चा प्रश्न आहे. ठीक आहे ना. एकदम इझी होता. फक्त पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी, पण रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके. अँड देन रेशो. ओके. सिंपल. ओके. ठीक आहे. आता सेम याच्यानंतर याने असं विचारलं पुढे, इन अबो क्वेश्चन, याच क्वेश्चनमध्ये डिस्क बी इज ब्रॉक्ड इन कॉन्टॅक्ट विथ डिस्क ए. डिस्क बी ला डिस्क ए च्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं,
म्हणजे हे आता पहिले कसे सेपरेट होते, आता हे यांना इथे चिटकवलं. सेकंड क्वेश्चनमध्ये विचारतोय, याच्यामध्ये सिक्वेन्समध्येच विचारलं होतं यावर्षी पण, की ही जी डिस्क आहे वरची आणि ही जी खालची डिस्क आहे ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणली. कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर तुम्हाला विचारलंय की त्यांनी मग नंतर दोन्ही फिरत होते आणि दोघी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी कॉमन झाली, सारखी झाली टी टाईममध्ये. तर ॲव्हरेज फ्रिक्शनल टॉर्क ऑन वन डिस्क बाय द अदर. सो तुम्हाला या केसमध्ये टॉर्क विचारला आहे, ठीक आहे ना. हे डिस्क एकमेकांवर टॉर्क अप्लाय करतील, एकमेकांवर एक्सटर्नल टॉर्क नाही येतो, एकमेकांवरचा टॉर्क आहे. सो कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लागणार आहे. सो टॉर्क विचारला आणि तो इंटरनल टॉर्क आहे बघा का, इंटरनल टॉर्क आहे बघा. इथे प्रश्नामध्ये खूप सारा आणि मस्त एक पॉईंट तुम्हाला नोट करता येऊ शकतो. किती किती म्हणतोय मी की बघा, टॉर्क झिरो असतो, पण कोणता टॉर्क झिरो असतो, एक्सटर्नल. आणि काढायला कोणता सांगितला, इंटरनल टॉर्क काढायला सांगितला, ठीक आहे ना. सो इंटरनल टॉर्क म्हणजे एका बॉडीने दुसऱ्या बॉडीवर अप्लाय केलेला किंवा दुसऱ्या बॉडीने पहिल्या बॉडीवर अप्लाय केलेला टॉर्क काढायला सांगितलेला आहे. पण या दोन्ही बॉडीवर बाहेरून असणारा टॉर्क किती आहे, झिरो. म्हणजे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लागणार आहे, पण त्यांचे एकामेकांवर टॉर्क अप्लाय असतील ते टॉर्क किती असतील ते कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ओके, खूप इंटरेस्टिंग न्यूमेरिकल आहे आणि सोपा पण आहे. ओके, चला. दोन डिस्क आहेत, एकाचं मोमेंट ऑफ इनर्शिया ट्वाईस आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, दुसऱ्याचं आय आणि ट्वाईस ओमेगा. हे वरचाच न्यूमेरिकल कंटिन्यू. ओके, आणि दोघं जण एकामेकांमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आणले तर त्यांची कॉमन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 घेऊ. पण आता मला सांगा परत, एक्सटर्नल टॉर्क किती आहे, झिरो. आपल्याला इंटरनल टॉर्क करायचं. एक्सटर्नल टॉर्क झिरो आहे तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लागणार. सो इनिशियल अँग्युलर मोमेंटम या केसमध्ये, सो इनिशियली ते दोघं जण सेपरेट होते, तर इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती होईल. सो या डिस्कचा होईल 2i ओमेगा प्लस या डिस्कचा होईल i इंटू 2 ओमेगा. सो हे तर सरळ 4i ओमेगा झालं. ओके, आता फायनल अँग्युलर मोमेंटम. सो फायनल अँग्युलर मोमेंटम मध्ये काय होईल, तर या दोघांची कॉमन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 आणि या दोघांना ऍड केल्यामुळे यांचे अँग्युलर मोमेंटम झालं 3i, याचे 2i आणि याचा आहे 3i. सो हे होईल 3i इंटू ओमेगा 1. सो बाय कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय होईल, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सर या दोघांची व्हॅल्यू सेम होईल. ओके, सो बघा 4i ओमेगा इज इक्वल्स टू 3i ओमेगा 1. सो the value of omega 1 becomes I get cancel 4/3 ओमेगा. पण हे ओमेगा काढणं काही आपलं टार्गेट नाही आहे, आपलं टार्गेट आहे टू कॅल्क्युलेट द टॉर्क. पण तो टॉर्क कोणता आहे, इंटरनल टॉर्क. म्हणजे एका डिस्कने दुसऱ्या डिस्कवर अप्लाय केलेला टॉर्क काढायचा आहे, ठीक आहे. आता मला सांगा काय असतं इम्पल्स. सो इम्पल्स मीन्स फोर्स इंटू टाइम किंवा चेंज इन मोमेंटम, ठीक आहे ना. आपण शिकलोय इम्पल्स काय असतं, चेंज इन मोमेंटम किंवा फोर्स इंटू टाइम. तसं अँग्युलर इम्पल्स पण असतं. काय असतं, अँग्युलर इम्पल्स काय असतं, तर टॉर्क इंटू टाइम किंवा चेंज इन अँग्युलर मोमेंटम. सो मला कॅल्क्युलेट करायचं आहे चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ वन डिस्क, कारण की एका डिस्कने दुसऱ्या डिस्कवर काढायचं आहे ना. सो एका डिस्कचं मला चेंज इन अँग्युलर मोमेंटम करायचं, समजा पहिल्या डिस्कचं. सो पहिली डिस्क 2i ओमेगा. सो हिचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती होतं, हिचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम होतं 2i इंटू ओमेगा, ठीक आहे ना. मला फायनल मायनस इनिशियल करायला पाहिजे. सो L1चं फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस L1चं इनिशियल अँग्युलर मोमेंटम. ओके, असे कॅल्क्युलेशन्स होतील. सो इट इज इक्वल्स टू L1चं फायनल अँग्युलर मोमेंटम. सो L1 म्हणजे ही जी पहिली याचं अँग्युलर मोमेंटम होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया होता 2i आणि अँग्युलर व्हेलॉसिटी होती ओमेगा. सो हे मी फायनल घ्यायचं आहे मला. ओके, सो फायनल 2i, त्या एका डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2i आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी 4/3 ओमेगा. सो हे झालं फायनल अँग्युलर मोमेंटम ऑफ वन डिस्क, ठीक आहे ना, मायनस L1चं इनिशियल 2i इंटू ओमेगा. ओके, so let me calculate this. 2i get common, omega also get common, 4/3 minus 1. So it is equals to 2i omega into 1/3, yes or no? Okay, so the change in angular momentum किती घेतो, delta L is equals to 2/3 I omega, change in angular momentum. But change in angular momentum is nothing but फोर्स इंटू टाइम असतं ना, ठीक आहे ना. म्हणजे इम्पल्स फोर्स इंटू टाइम असतं, इथे टॉर्क इंटू टाइम होईल. आपल्याला काढायला सांगितलं टॉर्क. सो टॉर्क इज इक्वल्स टू 2/3 I ओमेगा. हे न्यूमेरिकल मध्ये दिलं होतं की टी घ्या म्हणून, डिवायडेड बाय टी. सो 2/3 I ओमेगा बाय 3 आहे का आन्सर. यस. ओके, सो हा पण प्रश्न समजला. काय केलं होतं सेकंड मध्ये की ह्या दोघांना
या दोघांना जॉईन केलं, त्याच्यामुळे त्यांची कॉमन अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. तर या वरच्या डिस्कने खालच्या डिस्कवर किंवा खालच्या डिस्कने वरच्या डिस्कवर किती टॉर्क अप्लाय केला असेल, कारण की दोन्ही वेगवेगळ्या स्पीडने फिरत होते पण नंतर सोबत फिरायला लागले. सो त्यांनी एकमेकावर सारखाच टॉर्क अप्लाय केला असेल म्हणून मग ते फिरत आहे. सो तो टॉर्क किती असेल हा आपण काढला. त्यासाठी आपण काय केलं तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लावलंय. बघा टॉर्क काढायला सांगितलं आणि एकीकडे मी म्हणतो की टॉर्क 0 असतो म्हणून कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लागतं. हा फरक लक्षात घ्या. एक्सटर्नल टॉर्क 0 आहे आणि हा जो टॉर्क काढायला सांगितला हा त्या दोन डिस्कच्या इंटरनल टॉर्क आहे. सो इंटरनल टॉर्क काढला आपण, ठीक आहे ना. सो बी केअरफुल. तर हे मी याच्यावरून ओमेगा फायनल ओमेगाची व्हॅल्यू काढली आणि कुठल्याही एका डिस्कला घेतलं तुम्ही खालच्या डिस्कला घेऊ शकता, काही अडचण नाही येणार, आणि कॅल्क्युलेशन्स केले. ओके. याच्यामध्ये आणखी तिसरं पण विचारलंय. तिसरं असं विचारलंय की इन अबो क्वेश्चन लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी ड्युरिंग धिस प्रोसेस. लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी ड्युरिंग धिस प्रोसेस. ही प्रोसेस चालू असताना कायनेटिक एनर्जी किती लॉस झाली. सो कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि कायनेटिक एनर्जी फायनल कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे या कंडिशन मधली कायनेटिक एनर्जी, ठीक आहे ना, सेपरेट असतानाची कायनेटिक एनर्जी. एकूण मोमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला रोटेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सो इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया ट्वाइस I प्लस I 3I. ओके. तर 1/1 करू. चला पहिल्या डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया टॉइस I. पहिल्या डिस्कची कायनेटिक एनर्जी घेऊया. पहिल्या डिस्कची कायनेटिक एनर्जी 1/2 इंटू I टॉइस I इंटू ओमेगा स्क्वेअर. ओके. प्लस दुसऱ्या डिस्कची 1/2 I इंटू 2 ओमेगा आणि 2 ओमेगाचा स्क्वेअर 4 ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे ना. सो हे होईल 2 I ओमेगा 2 I ओमेगा स्क्वेअर, हे होईल 4 I ओमेगा स्क्वेअर. सो 4 प्लस 2 6 6/3 म्हणजे 6/2 I ओमेगा स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी आली 3 I ओमेगा स्क्वेअर इनिशियल. ही झाली इनिशियल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी काय होईल तर फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 हे चिटकलेले आहेत तर यांचा मोमेंट ऑफ इनर्शियाची सम झाली 3I आणि यांची एकूण अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 1, ठीक आहे ना, कॉमन. ओमेगा 1 ची व्हॅल्यू 4/3 ओमेगा. सो 4/3 ओमेगाचा स्क्वेअर. ओके. सो इट इज इक्वल्स टू 1/2 3I 16 ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 सॉरी 9, ठीक आहे ना, 3 चा स्क्वेअर. सो 3 3 जा 9 आणि हे 8. सो फायनल कायनेटिक एनर्जी 8 टाइम्स I ओमेगा स्क्वेअर बाय 3. चेंज विचारलाय. सो KF मायनस KI. सो KF किती आहे 8I ओमेगा स्क्वेअर बाय 3. KI किती आहे 3I ओमेगा स्क्वेअर. सो या 3I ओमेगा स्क्वेअरला मी लिहितो 9/3I ओमेगा स्क्वेअर. ओके. सो 8 मायनस 9 1. सो मायनस I ओमेगा स्क्वेअर बाय 3. सो निगेटिव्ह साइन इंडिकेट्स लॉस. सो I ओमेगा स्क्वेअर बाय 3 हा झाला लॉस इन कायनेटिक एनर्जी. इज इट? येस. ओके. सो नाउ लेट्स. सो हे न्यूमेरिकल्स एका सिक्वेन्समध्ये विचारले होते 2007 मध्ये, ठीक आहे ना. बिलकुल इझी होते. 1/1 केले तर सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले असते. सो नेक्स्ट हा तर आणखी सोपा आहे जो मी नेक्स्ट घेतोय तो. ओके. याच्यामध्ये विचारलंय खूप मोठी स्टोरी दिली पण मात्र एवढा काही टफ नाही आहे तो क्वेश्चन. अ रिंग ऑफ मास कॅपिटल एम. एक रिंग आहे ज्याचं मास कॅपिटल एम आहे. रेडियस त्याचा कॅपिटल R आहे. इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा अबाउट अ फिक्स वर्टिकल ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर O, ठीक आहे ना, विथ 2 पॉइंट मासेस इच ऑफ m/8 ॲट रेस्ट. बघा ही अशी एक रिंग आहे. ओके. आणि या रिंगच्या ही रिंग या ॲक्सिस भोवती अशी फिरत आहे. या रिंगचं मास m आहे आणि रेडियस R आहे. इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आणि ही फिरत आहे विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. याच्यामध्ये 2 पार्टिकल आहेत जे अशा काहीतरी सपोर्ट वगैरे घेऊन अशा पद्धतीनं अटॅच केलेत, ठीक आहे ना. 2 पार्टिकल. सुरुवातीला 2 पार्टिकल इथे शेजारीचे ॲक्सिस ऑफ रोटेशन वरच आहे असं म्हणा आणि दोन्हीही या मासेसचे ना या दोन्ही मासेसची व्हॅल्यू m/8 आहे. ओके. देअर दीज मासेस कॅन मूव्ह रेडियली आउटवर्ड. आता हे मासेस असे दूर जाऊ शकतात, असं फिरेल तर हे सेंट्रिफ्युगल फोर्सने असे दूर जाऊ शकतात. येस ऑर नो. तर काय झालं ॲट सम इन्स्टंट द अँग्युलर स्पीड ऑफ द सिस्टीम इज 8/9. या सिस्टीमची अँग्युलर स्पीड वाढली, ठीक आहे ना, ही सिस्टीम अशी. सो हिचा अँग्युलर स्पीड जो झाला तो झाला 8/9 ओमेगा. म्हणजे आधी होता ओमेगा, आता झाला 8/9 ओमेगा. हे झाल्यामुळे काय झालं वन ऑफ द मास इज ॲट अ डिस्टन्स 3/5
आर, म्हणजे एक मास इथे पोहोचला. किती डिस्टन्सवर? 3/5 आर एवढ्या डिस्टन्सवर पोहोचला. तर ॲट दिस इन्स्टंट द डिस्टन्स ऑफ द अदर मास फ्रॉम ओ, तर हा जो दुसरा आहे हा कुठे पोहोचेल, हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स किती असेल, हा प्रश्न विचारला. ठीक आहे ना. लुक्स लिटल टफ, ठीक आहे ना, थोडासा कठीण वाटतोय, पण ॲक्च्युली खूप सोपं आहे. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लावा. इथे इथलचा अँग्युलर मोमेंटम पहा आणि इथलचा अँग्युलर मोमेंटम पहा. अँग्युलर मोमेंटम पाहण्यासाठी आय ओमेगा फॉर्म्युला वापरणार, कारण की लिनियर मोशन तर आहे नाही. ठीक आहे ना. सो बघा 2 मिनटं तुम्हाला विचार करायला वेळ देतो, 2 मिनटं पण नाही देत, 1 मिनटं देतो तुम्हाला आयडिया घ्यायची आहे, किंवा तुम्ही याला पॉज पण करू शकता. ओके, करून पहा जमतोय का. मला सांगा इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती होईल. इनिशियल अँग्युलर मोमेंटम मध्ये हे जे दोन पार्टिकल आहे हे तर ॲक्सिस ऑफ रोटेशनवरच आहेत. मग हे जर का ॲक्सिस ऑफ रोटेशनवर येतं त्यांचा विचार करायचं काम नाही आहे, कारण की ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं कामच नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांचं घ्यायचं काम नाही. तर याचं जे इनिशियल अँग्युलर मोमेंटम असेल ते किती असेल, तर ते असेल Li इज इक्वल्स टू रिंग आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया mr² आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. फायनल अँग्युलर मोमेंटमवर डोकं लावा. फायनल अँग्युलर मोमेंटम किती होईल. फायनल अँग्युलर मोमेंटम मध्ये काय झालं, रिंग तर आहेच. सो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² प्लस एक पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून 3/5 या डिस्टन्सवर गेला. सो त्या पार्टिकलचा मास आहे m/8 आणि तो किती डिस्टन्सवर गेला, 3/5. सो हे झालं 3/5r आणि याचा स्क्वेअर, प्लस दुसरा पार्टिकल ज्याचं मास m/8 आहे, पण हा कुठे गेला माहित नाही, समजा तो x वर गेला, सो x². आता हे x कॅल्क्युलेट करणं आहे. सो हे Li इज इक्वल्स टू Lf. चलो mr² ओमेगा. अच्छा, इथलचं अँग्युलर व्हेलॉसिटी बदलली हा, मी ती घेतली नाही. ते ओमेगाच्या जागी काय असायला पाहिजे, 8/9 ओमेगा असायला पाहिजे. येते ना डोक्यामध्ये, कारण की इथे अँग्युलर व्हेलॉसिटी बदलली. सो हे इनिशियल अँग्युलर मोमेंटम इथे Li इज इक्वल्स टू Lf करतोय. सो mr² ओमेगा इज इक्वल्स टू mr² इंटू 8/9 ओमेगा प्लस हे विल m/8 इंटू 3चा स्क्वेअर 9/25 r². ओके, प्लस m/8 इंटू x². ओके, चलो फिर कैलकुलेशंस आर द युअर जो कैलकुलेशन आहे हा तो तुमचा जॉब असेल. काही गडबड केली आहे ना मी. ओके, अरे यार इथं फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलं, इथे ओमेगा घ्यायचा राहिला. हा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला ना पार्टिकलचा, इथे पण ओमेगा घ्यायचा राहिला. ठीक आहे ना. सो या सगळ्या टर्म मधून ओमेगा कॉमन काढून टाकूया. ओके, सो ओमेगा अँड दिस ओमेगा गेट कॅन्सल. इथे यम आहे, इथे यम आहे, इथे यम आहे, इथे यम आहे, हे पण गेट कॅन्सल. इथे राहिला बिचारा r², इथे राहिलं 8r²/9 प्लस इथे राहिलं 9r² अपॉन 8×45 हा 4 ठीक आहे ना. आणि अजून 16 20 200 खूप जास्त. ठीक आहे ना, इंटू x²/8. अरे बाप, एवढे कॅल्क्युलेशन्स करायचे. आता जेव्हा आलं होतं मला करायचं, पण चलो का देऊ आन्सर टाकून देऊ. ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स करून पहा. याचं आन्सर येतं x इज इक्वल्स टू 4/5r, 4/5 टाइम्स r. ठीक आहे ना. हे r² ची सम करून घ्या. हे झाले 208 सॉरी 1600 1681 दिस. आणि मग हे सगळे कॅल्क्युलेशन्स करून पहा. ठीक आहे ना. नाही होत नाही असं नाही, पण जीवावर येतात एवढं कॅल्क्युलेशन्स. ओके, माझ्या नाही येत, पण मला फक्त वेळ सांभाळायचा आहे, नाही तर खूप लांब होतं ना, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी काम पण पाहिजे डोक्याला. ओके, आणखी एक न्यूमेरिकल आहे. त्याच्यामध्ये एक मास आहे m मूव्स इन अ सर्कल. एक मास m मूव्स इन अ सर्कल ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल प्लेन. वेलॉसिटी v0, रेडियस r. बघा एक असा टेबल ॲक्च्युअल डायग्राम दिलेली त्यांनी. असा टेबल आहे, ठीक आहे ना, समथिंग 3 डायमेन्शनल. ओके, असं या टेबलला इथे एक छिद्र आहे, या छिद्रामधून दोरी गेलेली आहे. या ठिकाणी ते मास आहे, ते मास आहे m0 आणि हा रेडियस आताचा आहे r0. ही दोरी अशी खाली आलेली आहे. या दोरीला खाली ओढता येतं विथ टेन्शन सम. ठीक आहे ना, असं खाली ओढलं तर ही दोरीची लेंथ कमी होईल. ओके, सो असं आहे.
तर त्यांनी काय केलं, ही दोरीमधलं टेन्शन ग्रॅज्युअली इन्क्रीज केलं आणि आता हा जो रेडियस आहे हा रेडियस r0/2 झाला. r0/2 म्हणजे हा पार्टिकल इथे आला, ठीक आहे ना, r0/2. तर त्यांनी आपल्याला विचारलं की व्हॉट इज द फायनल व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी. सो याची फायनल कायनेटिक एनर्जी किती होईल. सो इथे सुद्धा आपण एक्सटर्नल टॉर्क देत नाही, एकच सिस्टीम आहे ही सगळी, ठीक आहे ना. त्याच्यामुळे काय होतं, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इथे पण लागतं. सो समजा इथे असताना त्याची वेलॉसिटी, ठीक आहे ना, ही त्याची वेलॉसिटी जी असेल ती वेलॉसिटी असेल v0 किंवा v1 घेऊया, आणि इथे आल्यानंतर त्याची वेलॉसिटी v2 होईल. तुम्ही अंदाज लावू शकता की वाढेल का कमी होईल, ठीक आहे ना. आता इथे असताना इनिशियल कंडिशनमध्ये अँग्युलर मोमेंटम याला इज इक्वल्स टू m0 v1 r0 होईल, आणि इथे आल्यानंतर अँग्युलर मोमेंटम LF इज इक्वल्स टू m0, मास तर बदलणार नाही, वेलॉसिटी v2 होईल आणि हे r0/2 होईल, ठीक आहे ना. हे दोन्ही सेम असतात कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार. सो m0 v1 r0 इज इक्वल्स टू m0 v2 r0/2. ओके, so m0 get cancel, r0 get cancel, so v1 is equals to v2 upon 2 मिळालं, म्हणजे v2 is equals to twice v1 असं इक्वेशन आपल्याला इथे मिळालं. तुम्हाला विचारलं इथे की असं असेल, असं झालं असेल तर द फायनल कायनेटिक एनर्जी इज, ठीक आहे ना. सो फायनल कायनेटिक एनर्जी किती असेल, आणि इनिशियल वेलॉसिटी आपल्याला v0 घ्यायला सांगितलं त्याने. तर बघा इनिशियल कायनेटिक एनर्जी किती असते त्याची. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी असते 1/2 m v0 आणि फायनल कायनेटिक एनर्जी काय होईल मग, फायनल कायनेटिक एनर्जी होईल 1/2 m v0 च्या जागी v2 ची किंमत टॉइस v0 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू 1/2 m 4 टाइम्स v0 स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू 4 टाइम्स 1/2 m v0 स्क्वेअर. म्हणजे एक तर आन्सर असेल 4 टाइम्स कायनेटिक एनर्जी इनिशियल, किंवा हे जर का कॅन्सल केलं तर आन्सर असेल 2 टाइम्स m v0 स्क्वेअर फायनल कायनेटिक एनर्जी. ओके, अजून एक न्यूमेरिकल आहे छोटासा, ठीक आहे ना, तो पण इझी आहे, कंटाळा करायचा नाही, ठीक आहे ना. लास्ट आहे, सोपा आहे, पण इथे थोडासा एक कन्सेप्ट शिकायचा आहे म्हणून तुम्हाला रिवाइज करून द्यायचा आहे. सो त्याच्यामुळे हा जी 2015 मध्ये विचारला आहे, पण त्याच्या आधी मला वाटतं एक न्यूमेरिकल्स घ्यायला पाहिजे, ठीक आहे ना. नाही, तो मी तुम्हाला टार्गेट आहे, ठीक आहे ना, तुम्ही सर्वांनी पाहायचा आहे. नीट 2017 मध्ये या टॉपिकवर कोणता न्यूमेरिकल आलेला आहे आणि तो तुम्हाला जमू शकतो का याचा तुम्ही विचार करायचा आहे, ठीक आहे ना. नीट 2017 मध्ये विचारलेला प्रश्न, ठीक आहे ना. तर तो तुम्हाला सेल्फ करून पाहायचा. त्याच्यामध्ये काय ॲक्च्युली तो क्वेश्चन्स खूप सोपा आहे, ठीक आहे ना, पण त्याच्यामध्ये एक थोडेसे लिटल कॅल्क्युलेशन्स आहेत, ठीक आहे ना. तर ते कॅल्क्युलेशन्स तुमचं टार्गेट, ते कॅल्क्युलेशन शिकवणं म्हणजे खूप 8, 9, 10चं कॅल्क्युलेशन्स आहे, काही विशेष नाही आहे. a+b ब्रॅकेट स्क्वेअर किती चांगल्या पद्धतीनं तुम्हाला यूज करता येतो ते कॅल्क्युलेशन्स तिथं ते तुमचं चेक होणार आहे बहुतेक तिथे, त्यालाच मार्क आहे. बाकी क्वेश्चन बिलकुल सोपा आहे. ओके, नीट 2017 मध्ये विचारलेला पाहायचा आहे सगळ्यांनी. जी 2015 मध्ये विचारलेला प्रॉब्लेम असा आहे, असा स्टेबल आहे जसं मी आधी काढला होता असा, ठीक आहे ना, समथिंग लाईक त्याची पाय. याच्यावर एक पार्टिकल अशा पद्धतीनं सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. या सर्क्युलर मोशनचा जो रेडियस आहे हा 0.6 मीटर आहे, ठीक आहे ना, मीटर. हा पार्टिकल असा टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्हीने असा जात आहे, आणि हा जो टेबल आहे, हा टेबल म्हणजे असा टेबल आहे ना, तर इथून ही हाईट ग्राउंडपर्यंत ही हाईट त्याची दिलेली आहे 0.8 मीटर, ठीक आहे ना. बस एवढं आहे. हां, पार्टिकलचा मास दिलेला आहे. पार्टिकलचा मास जे आहे ते आहे 2 kg, आणि पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे ओमेगा. सो ओमेगा जो दिलाय तो ओमेगा दिलाय तुम्हाला 12 रेडियन पर सेकंद. ओके, सो मास दिलाय, ओमेगा दिलाय, रेडियस दिलाय, ही हाईट दिली, आणि तुम्हाला खूप किचकट वाटेल पण मात्र अतिशय सोपा असणार हा न्यूमेरिकल. तुम्हाला अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं, ठीक आहे ना. बघा क्वेश्चन्स टफ आहे, क्वेश्चन्स मध्ये थोडंसं बोरिंग वाटते, पण म्हणजे तर टफ वाटते, पण ऍक्च्युली खूप सोपं आहे. बघा काय होईल फॉर्म्युला एलचा, एम व्ही आर परपेंडिक्युलर. का, कारण की सर्क्युलर आहे ना, ठीक आहे ना, आणि कोनिकल पेंडुलम टाइप झालं. सो हे मला परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर तुम्ही जर का व्यवस्थित रिवाइज केलं असेल तर हे डिस्टन्स पाहिजे आर परपेंडिक्युलर, हे विल आर परपेंडिक्युलर, हे इथलचं कळते ना. म्हणजे या सर्कमफरन्सला परपेंडिक्युलर तर हा मानणार आहे, त्या व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर तर हा एक्सिस मानणार आहे. सो ही आर ची व्हॅल्यू इथे गेस करणं गरजेचं आहे. बघा एम किती आहे 2,
काही अडचण नाही. व्ही दिला नाहीये पण तुम्हाला 12 माहिती आहे ना ओमेगा, सो व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. सो व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. सो आर किती आहे 0.6. सो 0.6 इंटू 12 हे झालं व्ही. आणि आर परपेंडिक्युलर म्हणजे हे डॉटेड लाईनवाला डिस्टन्स. तर बघा हे ते पायथागोरस लावा, हे डिस्टन्स निघून जाईल 0.8चा स्क्वेअर 0.64 प्लस 0.6चा स्क्वेअर 0.36. सो 0 आणि हे 100 होईल ना. सो 1.00. सो हे 1 झालं. हे डिस्टन्स किती झालं 1 मीटर. सो आर परपेंडिक्युलर 1 मीटर झालं कॅल्क्युलेशन्स. सो हे झालं 7.2 इंटू 2 आणि हे झालं 14.4. ठीक आहे ना. काय जे त्याची युनिट असेल के जी मीटर स्क्वेअर पर सेकंद 14.4. सो हा एपिसोड इथे संपला. ठीक. सो हे न्यूमेरिकल्स आहेत. नीट 2017चा एक न्यूमेरिकल्स घ्यायला तर पाहिजे होता मी. त्याच्यामध्ये फक्त सिंपल कॅल्क्युलेशन्स लपलेले आहेत. बाकी सर्व काही एकदम इझी आहे, त्याच्यात काही विशेष नाही आहे. ओके. सो अशा पद्धतीनं अँग्युलर मोमेंटमवरचे न्यूमेरिकल्स आणि अँग्युलर मोमेंटमचा पूर्ण कन्सेप्ट झाला. तुम्ही जर का हे न्यूमेरिकल्स खूप चांगल्या पद्धतीनं परत रिवाइज करत असाल आणि मग नंतर जर का तुम्ही कुठलंही बुक घेऊन बसत असाल तर तुम्हाला सर्व न्यूमेरिकल्स सिम्पलेस्ट वाटतील. ठीक आहे ना. बट जर का तुम्ही एवढेच न्यूमेरिकल केले आणि कुठलेही बुक रेफर नाही केलं आणि घरी केले तर मात्र तेवढं सिम्पल वाटणार नाही. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पहिले ह्या व्हिडिओज रिवाइज करायच्या आहेत, खूप वेळा पाहायच्या आहेत, त्याच्यामधून पूर्ण नोट्स वगैरे घ्यायचे आहेत, न्यूमेरिकल्स पूर्ण एक बारीक कन्सेप्ट त्याच्यामधलं लक्षात घ्यायचं आहे आणि मग नंतर वेगवेगळ्या व्हेरियस बुक्समधून न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची. सो तुम्हाला चांगला स्कोर येईल. ओके. थँक्यू. टेक केअर.